नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म मधून. तर बघा, तुम्हाला पण तुमचा दूध व्यवसाय, गाईचा व्यवसाय, गोठा आपला यशस्वी बनवायचा आहे, आपलं डेअरी फार्मिंग यशस्वी बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी हे 10 नियम तुम्ही पाळलेच पाहिजे. जे 10 नियम सांगणार आहेत, हे आपल्या यशस्वी दूध व्यवसायकाला, की ज्यांनी आज प्रत्येकानं आपल्या आपल्या गोठ्यात ते चेकच करायचंय की माझा पण गोठा या पद्धतीनं चालतोय काय, हे नियम माझ्या गोठ्यातच बरोबर आहेत काय. कारण की बघा, कसं पण जरी म्हटलं, एक दोन गाई जरी सांभाळत असला, एखादा दूध व्यवसाय 2 जरी गाई सांभाळत असला, तरी पण त्याची 2-3 लाखाची इन्व्हेस्टमेंट असते. गाई गोठा सगळं म्हशी पकडून. तर आपण एवढा पैसा इन्व्हेस्टमेंट करणार, आणि जर तो आपण नियम पद्धतीनं नाही चालवला, तर आपल्याला यश कसं मिळणार, आपल्याला नफा कसा मिळणार. तुम्हाला एक म्हण माहिती आहे काय, की जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील. तर त्या पद्धतीनं की आपण सुद्धा आपला व्यवसाय हा एकदम नियम पद्धतीनं एखाद्या कंपनीप्रमाणे चालवायचा आहे. तर त्याच्यासाठी जे मी नियम सांगणार आहे, तर ते तुम्ही फॉलो करा. आणि त्याच्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मला पण आनंद आहे. तर चला बघू हे 10 नियम आपल्या यशस्वी डेअरिंग फार्मिंग साठी. तर त्याच्यातला पहिला नियम आहे आपला संतुलित आहार. म्हणजे संतुलित आहार मध्ये येणार तुमचा सुका चारा येणार, ओला चारा येणार, तुमचा भरडा येणार, आणि चारा जो TMR पद्धतीनं केलेला, जो मिक्स चारा भरडा, जो संतुलित आहार आपल्या गोठ्यात आपण गायींना आपला सुका ओला भरडा असा मिक्स मुरघास असा संतुलित आहार देतोय का, हे अगोदर चेक करायचं की आपल्या गोठ्याला हे आपण बरोबर चाऱ्याचं संतुलित प्रमाण केलेलं आहे का. तर बघा, दुसरा नियम आहे ड्राय मॅटरचा, जो आपला व्हिडिओ पण आपला आता जस्टच आलेला की ड्राय मॅटर. तर बघा, ड्राय मॅटर सुद्धा तो कसा काढला जातो, एका गाईच्या वजनीप्रमाणे पण 2-2.5% तिच्या ड्राय मॅटर लागतो. तर हा ड्राय मॅटर तुम्ही सुद्धा तुमच्या गोठ्यात चेक करा की आपला ड्राय मॅटर पद्धतीनं आपण चारा देतोय का, त्या गाईला तेवढा आहार मिळतोय काय. तर त्याच्यामुळे दुसरा नियम बघायचा की आपला ड्राय मॅटर, याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आपल्या गोठ्याच्या यशस्वी गोठा होण्यासाठी हा ड्राय मॅटर खूप महत्वाचा आहे. आणि ह्याच्यातला जाता तिसरा नियम हा मुख्य म्हणजे पाण्याचा येतो, की जो आपण त्याच्यावर सुद्धा बनवले पाण्यासाठी व्हिडिओ, की जवळ बघा, एका गाईला की 1 लिटर दुधाला जवळजवळ दूध तयार करण्यासाठी तिला 2-2.5 लिटर पाण्याची गरज असते. तर त्याच्यासाठी पाणी तुम्ही भरपूर दिलं पाहिजे, स्वच्छ दिलं पाहिजे. 24 तास पाण्याची कशी सोय राहील याची तुम्ही व्यवस्था केली पाहिजे. आणि गाईंना जवळजवळ एका गाईला जवळजवळ 60 ते 70 लिटर हे दिवसातून पाणी लागते. त्यामुळं पाण्याची व्यवस्था हे तुम्ही चेक करा आपल्या गोठ्यात बरोबर आहे का. तर बघा, चौथा नियम आहे ह्याच्यातला, की वेळेवर खुराक. वेळ, की आपल्या धंद्यासाठी वेळ खूप महत्वाची आहे. वेळ कशासाठी, वेळ कुठल्या पाळायचे, तुमच्या धारा काढण्याची वेळ पाळायची, तुमच्या चारा देण्याची वेळ पाळायची. तर ते का, तर कारण की 2 धारेतलं अंतर 12 तासाचं अंतर लागते, 2 चाऱ्यातलं एक 10-12 तासाचं अंतर लागते. तर याच्यासाठी वेळ ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे वेळा पाळा तुमच्या. आणि एक नियम करा की आपण जर सकाळी 7 वाजता जर तिला खाद्य दिलं, भरडा दिला, तर तो संध्याकाळी बरोबर 7ला तुम्हाला आपला भरडा दिला पाहिजे. वर चारा तुम्ही सकाळी 7ला टाकला, तर संध्याकाळी बरोबर 7ला चारा हा पडलाच पाहिजे. आणि जर तुम्ही दुपारी एक 5-6 वाजता जर धारा काढायचं टायमिंग असेल, तर तुम्हाला पहाटेचं तुम्हाला त्यावेळेला 5-6 वाजता तुम्ही धारी काढलीच पाहिजे. असं 12-12 तासाचं, 10 ते 12 तासाचं अंतर पाहिजे. त्यासाठी वेळ ही खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप महत्वाचा विषय आहे आपल्या व्यवसायासाठी. तर ह्याच्यातला 5वा नियम आहे की स्वच्छ गोठा. तर बघा, गोठ्यातली स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. काय, तर आता तुम्ही सुद्धा आमच्या इकडे गोठ्यात बघू शकताय. तर आता उन्हाळा येणार आहे, आता उन्हाळा संपला, पावसाळा येणार आहे. तर आम्ही आमच्या गोठ्यातलं, ओपन गोठ्यातलं शेण उचलून घेतलेलं आहे, शेण भरून घेतलेलं आहे. तर हेच हेच आपल्याला हेच शिकायचं आहे की स्वच्छ गोठा तुम्ही, जर तो कोरडा गोठा, स्वच्छ गोठा असेल, तर आजाराचं प्रमाण कमी होते, मेडिकलचा खर्च कमी येतोय. तर बघा, त्याच्यासाठी आपला गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. तर आता पुढचा नियम आहे की तो आरामदायक वातावरण. गायींना
आपल्या गोठ्यातलं जे वातावरण आहे ते आरामदायक असलं पाहिजे त्यांच्या शरीराला. आणि गायी अशा आपल्या खेळल्या पाहिजेत. आपण कशी कालवडींना कसं मुक्त खेळायला सोडून सोडून देतो, त्या अशा बागडल्या पाहिजे, उधळल्या पाहिजेत. तर तसं गायी सुद्धा हिंडल्या फिरल्या पाहिजे. तसं वातावरण द्या. गोठ्यामध्ये फॅनची सोय करा, फोगर बसवा, की ज्यामुळं गायींना एक आरामदायक वातावरण मिळेल. तर बघा आमच्या गोठ्यात तुम्ही बघू शकताय, की काही काही गोठ्यात आपले टेप रेकॉर्डर किंवा म्युझिक सिस्टीम बसवलेले आहे. आम्ही आमच्या पण गोठ्यात म्युझिक सिस्टीम बसवलेली आहे, की ज्यावेळेला सकाळ संध्याकाळ की त्यावेळेला तिथं गाणी चालू असतात, देवाची म्हणा कशाची म्हणा. पण एक असं आनंदी आणि गायींना एक आरामशीर असं वातावरण तयार केलं जातंय. तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्या गायी सुद्धा अशा फ्रेश राहतात. तर आता पुढचा नियम आहे, की त्यांना मिनरल मिक्सचर देणे. हां, तर हा एक सगळ्यात मोठा नियम आहे. तर बघा कसं होतंय, आपलं खाद्य दिलं आपण, आपला चारा दिला, तर त्याच्यातून पण काही घटक कमी पडतात, की जे गायींच्या प्रजनन क्षमतेला म्हणा, दूध वाढीसाठी म्हणा, तर त्याची पूर्तता भरून काढायला हे मिनरल मिक्सचर काम करते. गायी माझ्यावर वेळेवर यायला आणि दुधासाठी तर या सगळ्यासाठी एक मिनरल मिक्सचर सुद्धा तुम्ही रोज एका गायीला एक 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर देणे, हा सुद्धा एक नियम करा सकाळ संध्याकाळ. तर त्याच्या पुढचा नियम आहे, की लसीकरण करणे. तर बघा आपल्या गोठ्यात, की जे वर्षाला लसीकरण केले जाते. हां, तर आपल्या एक लसीकरणाचा सुद्धा एक खास व्हिडिओ मी बनवलेला, की लसीकरण करायला का करावे? कधी केलं पाहिजे ते आणि कोणकोणत्या आजारावर केलं पाहिजे असा व्हिडिओ पण आहे. तर लसीकरण करणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. आणि ते कोणत्या गायीसाठी करायचं तुम्ही व्हिडिओ बघा, ते तुमच्या लक्षात येईल. तर लसीकरणाचा सुद्धा एक नियम आपल्या गोठ्यात तुम्ही करून घ्या वेळेवर. तर आता पुढचा नियम आहे, की मालकानं स्वतः लक्ष देणे जातीनं, किंवा गोठ्यात आपला गोठा कितीही आपल्या गोठ्यात कामगार असले, कामगार कामगार हे लागतातच या आपल्या व्यवसायाला. व्यवसाय आपला कष्टाचा व्यवसाय आहे. हा एका माणसावर हा आपण करू शकत नाही. एक युनिटी पद्धतीनं एक आपलं सगळे मिळून कुटुंब हे मिळूनच हा व्यवसाय करत असतात. तर त्याच्यात जो मालक असतो, गोठा मालक असतो, दूध व्यावसायिक असतो, त्यानं भले तो नको शेण काढू नये, दारा काढू नये, तो कामगारांच्याकडनं करून घ्या. पण स्वतः जातीनं लक्ष द्या. सकाळ संध्याकाळ आपल्या गोठ्याला चक्कर मारा आणि तुम्ही निरीक्षण करा. कारण की जो एक मालक जसा आपल्या व्यवसायाला आपल्या गायींच्याकडे बघतोय, तसा एक कामगार बघू शकणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही तेवढं एक रोज डेली नियमानं सकाळ संध्याकाळ की तुम्ही जातीनं लक्ष द्या आणि कामगारांकडे करून घ्या, पण करून घ्या. तर आता सगळ्यात शेवटचा आणि 10वा नियम आहे. तर बघा, की हा गोठा आहे, ह्याला आपलं प्रेमानं सांभाळायचं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणशील आम्ही एवढं सगळं केलंय आणि काय वेगळं करायचंय. तर बघा आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, आपली एवढी भांडवल गुंतवणार आहे, तर त्याच्यासाठी हे आपली कंपनी सांभाळतोय ह्या अशा पद्धतीनं सांभाळा. कारण की एक जिवंत लक्ष्मी आपण सांभाळतोय, त्यामुळे तिचा सांभाळ प्रेमानं करा, आनंदानं करा. कारण की आजच्या दूध व्यावसायिकांची हीच मानसिकता आहे, की लोकांना फक्त असं वाटतंय, की मी फक्त 10 दिवसानं बिल काढणार आहे आणि पैसे घेणार आहे. पण तसं न करता ज्यावेळेला लॉस होईल, नुकसान होईल, तर ते सुद्धा सहनशक्ती ठेवा. आणि कारण की आजचा दिवस हा उद्याचा नसतोय. तर की एका व्यावसायिकानं आपण करायचं म्हणून एक बर्डन म्हणून, की आम्हाला दुसरी कामधंदा नाही, नोकरी नाही म्हणून आम्ही हा व्यवसाय करतोय, अशी मानसिकता न करता आम्हाला हा करायचाच आहे आणि हा यशस्वी बनवायचाच आहे आणि तशा पद्धतीनं करा. तर बघा तुम्हाला हे नियम कसे वाटले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्या सोबत राहू द्या. तर